आज देशभर राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ही कुठल्या पक्षाची रॅली नाही, ही कुठल्या धर्माची नाही, समाजाची नाही, तर ही संपूर्ण भारतीयांची रॅली आहे। आपण पाकिस्तानवर ज्या पद्धतीने आपण आक्रमण केलं, जो बदला आपण त्याचा घेतला आणि त्याबद्दल सर्व भारतीय खरं म्हणजे त्याची छाती अभिमानाने फुलून गेलेली आहे। सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे की ज्या पद्धतीने आम्ही पाकिस्तानला चोख उत्तर दिलं, त्याची जवळपास 9 लष्करतळं होती, ती सगळी आपण नेस्तनाबूत केली अतिरेक्यांची। आपण 100च्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी ठार केलं आणि म्हणून भारतीयांच्या मनामध्ये, प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आनंद आहे। आणि म्हणून आमच्या जवानांना सॅल्यूट करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी, माननीय पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यासाठी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांपासून लहान अबाल वृद्ध महिला सर्वजण सामील आहेत आणि म्हणून आजचं नाशिक शहरामध्ये ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विरोधकांकडनं टीका केली ते ज्या पद्धतीने शस्त्रसंधी झाली आणि भारताने अचानक माघार घेतली अशी टीका विरोधक करतात। विरोधकांना बोलण्याशिवाय दुसरं काही नाही। ज्या वेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेला पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अमित भाईंनी राजीनामा द्यावा, असं निर्लज्जपणाचं स्टेटमेंट विरोधक करत होते। त्याच्याबद्दल काय बोलावं? म्हणजे युद्ध केलं नाही तर का केलं नाही, युद्ध केलं तर का केलं, थांबवलं तर का थांबवलं? मला वाटतं आता काही विरोधकांना कोणी थारा देत नाही, त्यांचं कुठे अस्तित्व देशभर म्हणजे काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष कोण कुठे राहिलेलं आहे? कुठे राहिलेलं नाही। आता सगळा देश हा राष्ट्रभक्तीने आता फुलून गेलेला आहे। सर्वजण मोदींना धन्यवाद देत आहेत, सर्व आपल्या तिन्ही जवानांना, दलाच्या जवानांना सगळे आभार त्यांचे मानतायत, त्यांना वंदन करतायत, पण विरोधक मात्र कुठे दिसत नाही आणि म्हणून मग असे काहीतरी स्टेटमेंट करत असतात। भाऊ, पण राष्ट्रवादी काँग्रेस कुठे सहभागी दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आहे शिंदेची, तुम्ही आहात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मला वाटतं सगळीकडे आम्ही आहोत। आज जळगावला सुद्धा आम्ही सगळे आमदार त्या ठिकाणी होतो। राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी काही कारणामुळे नसतील, पण मला वाटतं की सर्वजण आम्ही महायुती म्हणून तर ठीक आहे, पण हा काही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा सर्व देशवासियांचा कार्यक्रम आहे। हा राष्ट्रवादीचा आहे का शिवसेनेचा आहे का भाजपचा असा कार्यक्रम नाही, तर सर्व देशवासी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम आहे।